नमस्कार. मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 8वी बालभारतीची जी काही कविता आहे, चौथी कविता आहे नव्या युगाचे गाणे, ती कविता बघणार आहे. चला तर मग सुरू करूया. त्याच्या अगोदरपर्यंतचा जो काही स्वाध्याय आहे तो आपण बघितलेला आहे. सगळे पाठ बघितलेले आहेत, त्याचं स्वाध्यायही बघितलेलं आहे. जर तुम्ही आतापर्यंत माझ्या युट्यूब चॅनलशी बघितलं नसेल युट्यूब चॅनल, तर तुम्ही पाठीमागचे माझे सगळे व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला सगळे धडे, सगळ्या त्यांचा स्वाध्याय बघायला मिळणार आहे. ही जी आपली कविता आहे आज नव्या युगाचे गाणे, जी आपण बघणार आहे. सर्वप्रथम आपण कवीचा परिचय करून घेऊया. वि.भा. नेमाडे कवी, लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनातील मार्मिक भाष्य आढळून येते. त्यांचे स्वप्नगंधा, पावसाची अक्षरे, शब्दगंधा हे काव्यसंग्रह, तसेच शोध कस्तुरीचा, सोन्याचे दाणे, गुलमोहर या लघुकथा प्रसिद्ध आहेत. या कवितेमध्ये अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून आलेली आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण झालेली आहे आणि मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे. नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहे, हे या कवितेतून कवीने स्पष्ट केलेले आहे. ही जी काही कविता आहे, ही कविता किशोर मासिकामध्ये जानेवारी 1998 साली प्रसिद्ध झालेली आहे. चला आपण सुरुवात करूया कवितेला. नव्या युगाचे गाणे. अणुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. अणुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. नवयुग आले प्रभात याची, पहा दिसत दिव्य. नवयुग आले प्रभात याची, पहा दिसत दिव्य. शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. हृदयांतरीच्या अशांततेचा वनवासाने विझला. हृदयामधल्या अशांततेचा वनवासाने विझला. उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला. उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला. नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळे पण गेले. नैराश्याच्या होळी मधुनी तेज नवे आले. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला. अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला. नको खिन्नता, नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो. उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. नसा नसातून जोश उजळतो, नशा नसातून जोश उसळतो. नव आशा चित्ती, अणुरेणूतून शब्द प्रगटती, चला चला पुढती. अणुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. बघा, अतिशय सुंदर आणि अशी कविता आहे की यामध्ये जे काही आजकाल विज्ञानाने प्रगती केलेली आहे आणि खूप वेगाने ती प्रगती होत आहे. आपण एका नवीन युगाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत. नवीन संधी तुमच्यासाठी आलेल्या आहेत. हे सगळं या कवीनं या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळं होत असताना, आपण नव्या युगामध्ये प्रवेश करत असताना आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजे, हे कवीनं या ठिकाणी थोडंसं सांगितलेलं आहे. अणुरेणूतून शब्द प्रगटती, चला चला पुढती. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. अणुरेणू म्हणजे कण कण तुम्हाला सांगतोय. काय सांगतोय की पुढं पुढं चालायचंय. आता आपल्याला पुढं पुढं चालत राहायचं आहे. कारण काय आहे की विज्ञानाचा प्रकाश आलेला आहे तुमच्या दारापर्यंत आणि समाजामध्ये खूप मोठी क्रांती या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, औद्योगिक प्रगतीमध्ये मोठी क्रांती घडलेली आहे. नवयुग आले प्रभात याची, पहा दिसत दिव्य. नवीन युग आलेले आहे, त्याची प्रभा म्हणजे प्रकाश जो आहे तो प्रकाश अतिशय दिव्य असा आहे. सर्वांची डोळे दिपवून टाकणारा प्रकाश आहे. म्हणजे या पद्धतीनं प्रगती आपण केलेली आहे. शून्यामधून आपण विश्व उभारणार आहोत ही जिद्द आपल्या मनगटामध्ये आहे की काही नसलं माझ्याजवळ तरी काही हरकत नाहीये. मी शून्यातून त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे, राखेतून जसा तो फिनिक्स पक्षी उभारी घेतो आणि पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये भरारी मारतो, तसं आमच्यामध्ये सुद्धा ती जिद्द आहे की आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणार आहोत.
हृदयात तरीच्या अशांततेचा वनवा जरी विजला. आपल्या हृदयामध्ये जे काही अशांतता आहे, जे काही दोष आहे, ते सगळे आपण काय करणार आहे, जनी विजला म्हणजे काय, क्षणामध्ये तो विजलेला आहे, विजून गेलेला आहे. आणि आपल्याला काय दिसलेला आहे, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसलेला आहे की ज्या मार्गावरती आपण चालत राहणार आहोत. नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळे पळ गेले. नवी चेतना, एक नवीन शक्तीचा संचार आपल्यामध्ये झालेला आहे. कशामुळे? या औद्योगिक क्रांतीमुळे झालेला आहे. आणि आपलं जे काही दुबळेपण होतं की खचलेपण होतं ते पूर्णपणे संपलेलं आहे आणि आपल्यामध्ये शक्ती आलेली आहे. आता त्या शक्तीनं आपण काय करणार आहोत, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले. होळी सगळ्यांना माहिती, होळी आपण का पेटवत असतो की होळीमध्ये वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपण जाळून टाकत असतो. इथं सुद्धा ती नैराश्य जे आहे ते त्या होळीमध्ये टाकून दिलेलं आहे. त्या नैराश्याच्या होळीतून नवीन तेज बाहेर आलेला आहे, आशेचा किरण बाहेर आलेला आहे, जो आपल्याला नवीन युगामध्ये घेऊन जाणार आहे, नवीन प्रगती आपली घडवणार आहे. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला. मानवतेचा मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे. आपल्या मनामध्ये जे काही दोष असतील, एकमेकांच्या बद्दल जातीपात असेल, धर्मभेद असेल, हे सगळं आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि आपण काय करणार आहोत, मानवतेच्या मार्गावरती चालणार आहोत आणि सर्व समाजाला या मार्गावरती घेऊन जाणार आहोत. अमरत्वाची फुले वेचूया, गुंफूया आम्हाला, गुंफूया आम्हाला. नको खिन्नता, नको दिनता. कुठल्याही प्रकारची हे सगळं करत असताना आपल्याला खिन्नता नकोय, मनामध्ये उदास पण नकोय, आपण दीन पण नकोय, दुबळे पण नकोय. कारण काय झालेलं आहे, नव सूर्य पहा उगवतो. क्षितिजावरती नवीन सूर्य उगवलेला आहे. तो सूर्य कशाचा आहे, तर तुम्हाला मिळणाऱ्या नवीन संधीचा तो सूर्य आहे. आणि त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही स्वतःचं आयुष्य जे आहे ते उजळवून निघणार आहे. उत्कर्ष पहा झळकतो. तुमचा उत्कर्ष त्यामध्ये होणार आहे. संघर्ष पहा बहरतो. उत्कर्ष होत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे संघर्षही करणं आवश्यक असतं. तर हा संघर्ष सुद्धा तुमचा बहरतो आहे. आणि तुमचं नवीन जे काही आयुष्याचं पहिली पिढी आहे, पुढची पिढी आहे, त्या पिढीसाठी हा जो काही उत्कर्ष आहे हा काय होतो आहे, झळकतो आहे. नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती. तुमच्या चित्तामध्ये, चित्त म्हणजे मन, तुमच्या मनामध्ये नवीन आशा उसळली पाहिजे. नसा नसातून तुमच्या शिरेमधून नवीन जोश आला पाहिजे की नाही, मला हे करायचंय, मला सुद्धा या प्रगतीचा एक भाग व्हायचंय, मला सुद्धा या औद्योगिक उत्क्रांतीमध्ये सहभागी व्हायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा त्या उत्क्रांतीचा एक भाग होणार आहात. आणि हे जे काही जिद्द मानवाच्या मनामध्ये आहे की विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे आपण शून्यातून काहीतरी नवीन उभारू शकतो, आपल्याकडे आता विज्ञान आहे आपल्या पाठीशी. तर ही सगळी जी कविता आहे, या कवितेमधून काय होते की मानवी जीवनातलं दैन्य दूर होते आणि एक नवीन प्रकाश, नवीन चैतन्य तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. असंच ज्या पद्धतीनं हे नवीन युगाचं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, तसेच माझेही सगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तुम्हाला ते आवडत असतील, कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, काही समजत नसेल तर त्यासाठीही कमेंट करू शकता. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.